जर तुम्हाला मुलांना मैद्याचा केक खायला देऊ नसेल ना वाटत, तेव्हा असा बिना मैद्याचा हेल्दी केक बनवून द्यायचा पोरांना खायला. हा केक खाल्ल्यावर ना पोरं खुश आणि मम्मी खुश. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा 1.5 वाटी टाकायचा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं, 1 वाटी साखर टाकायची, थोडीशी इलायची टाकायची आणि याला ना बारीक करून घ्यायची पावडर बघा आता अशी. नंतर त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं. दही जास्त पण आंबट नाही पाहिजे बरं का, मीडियम असं. त्या पावडर मध्ये टाकून द्यायचं. अर्धी वाटी पाणी घ्यायचं, ते पण टाकून द्यायचं आणि याला आता परत एकदा फिरून घ्यायचं. असं एकदम बारीक झालं पाहिजे. बघू शकता व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याप्रमाणे. आता केक मध्ये टाकायला काय ड्रायफ्रुट्स घेतलेले त्याला असे कापून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता केक बनवायचा जो डब्बा असतो ना तो घ्यायचा, नसन तर मग तुम्ही कुकरचा डब्बा घेऊ शकता. त्याला असं चांगलं तेल लावून घ्यायचं आणि ओढीचा इको बेक पेपर टाकला त्याच्यामध्ये सगळीकडून लावून घ्यायचं असं मस्त पैकी. आणि मिक्सर मधलं बॅटर घ्यायचं, एखाद्या पातेल्यामध्ये काढून 2 चम्मच मिल्क पावडर टाकायची म्हणजे दूध पावडर, मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये ना बेकिंग पावडर अर्धा चम्मच टाकायचा आणि थोडासा आहे ना बेकिंग सोडा टाकायचा, त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. नंतर आहे ना ज्या वाटीने आपण सगळं सामान घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, चांगलं मिक्स करायचं बरं का. आणि आता टुटी फ्रुटी घेतली थोडीशी मी, त्याच्यात पीठ टाकायचं म्हणजे एका जागेवर चिटकत नाही टाकल्याच्या नंतर. त्याच्यामुळे पीठ टाकून टाकायची, मिक्स करायची आणि नंतर आपण कापून ठेवलेले ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच केक टीन घ्यायचा डब्बा आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये बॅटर ओतून द्यायचं. परत वरून टुटी फ्रुटी ते कापून ठेवले ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे. मस्तपैकी 2-3 वेळेस टॅप करायचं. कढई गरम करायला ठेवली होती, मस्त स्टँड ठेवून त्याच्यात ठेवून द्यायचा डब्बा, झाकण ठेवायचं. बारीक गॅसवर ना याला पाऊण तास म्हणजे 40 ते 45 मिनिटं बिलकुल बघायचं नाही. पहिले 5 मिनिटं फक्त हाय गॅस ठेवायचा, नंतर बारीक गॅस करून ना 40 मिनिटं ठेवून द्यायचं. नंतर झाकण खोलून तुम्ही बघितलं ना, एवढा जबरदस्त आपला केक फुगून वर आलेला असतो. असला भारी कलर, खरंच खूपच मस्त. तुम्ही बघूनच सांगू शकता एकदम भारी झालेला आहे. थोडं थंड करून घ्यायचं आणि त्याच्या साईड अशा ढिल्ल्या करायच्या चाकूनी आणि मग आता ताटामध्ये काढून घ्यायचा. हळूच असा तो बटर पेपर काढून घ्यायचा आणि आता सरळ करून येणार मस्त पैकी असे पीस कापून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम अशा भारी पैकी अशा जाळ्या पडलेल्या आहेत ना, एकदम स्पॉन्जी झालेला आहे. खरंच म्हणजे मुलं खाऊन ना त्याला खुशच होणार आणि तुम्हाला परत परत बनवायला लावणार, कारण की ना खरंच लागतोच तेवढा टेस्टी. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.